नमस्कार. चला आज आपण करणार आहोत लसूण चटणी. करायला एकदम सोपी आहे आणि चवीला म्हणतात तर एकदम जबरदस्त अशी लागणारी आहे. झटपट होते बरं का. एकदम 5 ते 10 मिनिटांमध्ये ही तयार होते. चला तर मग लगेचच सुरुवात करू. तर सुरुवातीला आपल्याला साहित्य पाहायचे. तर पहा, सुरुवातीला मी इथं घेतलेलं आहे लसूण घेतलं आणि खोबर आपलं जे नेहमी वापरायचं असते ते किसून घेतले. शेंगदाणे घेतलेत, त्याच्यानंतर कढीपत्ता, नंतर आपण घेतलेला आहे मिरची पावडर आणि मीठ घेतलेलं आहे. तर पहा, जेवढे आपण इथं लसूण वापरलेलं आहे तेवढंच खोबर आणि शेंगदाणे म्हणजे पाऊण वाटी इतकं घेतलेलं आहे. 20 ते 25 आपण कढीपत्त्याची पानं एकदम छान टेस्टी लागतात म्हणून घेतलेत. आणि त्याच्यानंतर 1.5 चमच आपण घेतलेला आहे मिरची पावडर आणि 1 चमच म्हणजे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबर. तो खोबर जास्त आपल्याला तेलामध्ये भाजायचं नाही, सुकं खोबरं असंच भाजून घ्यायचं आहे. पॅन छान गरम होऊ द्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. थोडासा कलर बदलला तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. एकदम डार्क असा त्याचा कलर नाही झाला पाहिजे, थोडासा हलकासा आपल्याला याचा कलर बदलून पाहिजे. हलकंसं भाजून घ्यायचं. चवीला म्हणताना एकदम जबरदस्त लागते. केव्हाही खोबर भाजते वेळेस तेल घालायचं नाही. तर खोबर भाजून झाले, त्याच्यानंतर आपल्याला भाजायचे आहे शेंगदाणे. तर शेंगदाणे, खोबर आणि आपण लसूण समप्रमाणात घेतलेला आहे. चवीला एकदम जबरदस्त लागते शेंगदाणा चटणी आणि एकदम झटपट अशी होते. तर पहा, शेंगदाणेसुद्धा लो हीटवर आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे खरपूस. तर पहा, हलकेसा कलर बदलला, ते सुद्धा आपण काढून घेऊ. आता आपल्याला याला घालून घ्यायचं आहे तेल घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे जे लसूण आहे ना, तो लसूण हा एकदम स्वच्छ असा सोलून घेतलेला आहे. आता तो घालायचा आणि त्याला लालसर कलर येऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. लो हीटवर सारखं तेलामध्ये त्याला हलवत राहायचं. तेल आपण जास्त टाकलेलं नाही, अर्धा ते 1 माप इतकं घालून घेतलेलं आहे. आता हलकंसं याला परतवत राहूता. पहा, एकदम 3 ते 4 साहित्य आहे, जास्त साहित्यही नाही. तर त्याच्यामध्ये चटणी एकदम जबरदस्त अशी होते. तर पहा, हलकासा कलर बदलला की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्त्याची पानं. तर कढीपत्ता चवीला तर छान लागतो आणि अत्यंत गुणकारी असतो, म्हणून आपण कढीपत्त्याची पानं याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. तुम्ही स्किप केल्या तरीही चालेल. आता पहा, हलकासा अजून कलर बदलला की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाऊण चमच इतकं जिरं. आता जिरं घातलं. आत्ता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि असंच परतवत राहायचं आहे एक अर्ध्या ते 1 मिनिटासाठी, म्हणजे हे करपले नाही पाहिजे जिरं. तर छान हे गरम झाले, फुलले, आपण लगेचच काढून घेऊ. तर पहा, एकदम हे परफेक्ट असं बनलेले आहेत. हलकासा आपला हा लालसर कलर आलेला आहे. आपल्याला एकदम याला करपू द्यायची नाही. तर पहा, या पद्धतीने आपण हे केलेले आहेत. आता काढून घेऊ आणि या सर्व मिश्रणाला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतरच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण काढून घेऊ. तर पहा, आपलं खोबर आणि शेंगदाणे छान थंड झालेले आहेत. थंड झाल्याच्या नंतर याला तेल सुटत नाही, नाहीतर खोबर एकदम गरम असेल ना तर त्याला तेल सुटल्यागत होतं आणि चटणीलाही चव लागत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळं काय करायचं आहे, मिश्रण छान थंड होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आपण जे साहित्य भाजून घेतले ते याच्यामध्ये घालून घ्यायचे. आता याच्यामध्ये घालायचं आहे मिरची पावडर. ते 1.5 चमच इतकं मी मिरची पावडर घातलेलं आहे. हलकंसं तिखट होतं, जास्त आपल्याला तिखट करायचं नाही. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हवं असेल तर इथं तुम्ही साखरही वापरू शकता थोडीशी. आणि एकदम आपल्याला याचं बारीक पेस्ट करायचं नाही, हलकंसं जाडसर ठेवायचं आहे. पहा, या पद्धतीने एकदम चवीला चविष्ट अशी ही चटणी आपली झटपट होणारी आहे आणि चवीला एकदम छान लागणारी आहे. तर अशी स्टोअर करून तुम्ही याला 1 महिनासुद्धा ठेवू शकता. एक काचेच्या बरणीमध्ये ठेवा, म्हणजे महिनाभर हिला काहीही होणार नाही. ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी आपली चटणी ही तयार झालेली आहे. या पद्धतीने नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूता.